गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आपण पनवेलवरनं निघालो उज्जैनला. तर आपला आजचं स्टेटस आहे ओंकारेश्वरला. तो रात्री खूप आम्हाला उशीर झाला आणि गाडी चालवून पण भरपूर कंटाळा आलेला. त्याच्यामुळे आलो, रूम भेटली आणि मग डायरेक्ट झोपून गेलो. सो आता आपण मॉर्निंगला उठलेलो आहोत. आता आपला पहिला डेस्टिनेशन आहे ओंकारेश्वर. ओंकारेश्वर इथनं आहे 4 किलोमीटर. तर इथे आता गाडी बसू आणि मग डायरेक्ट ओंकारेश्वर ला जाऊयात. एकदम मस्त म्हणजे बेडवर पडल्या पडल्या डायरेक्ट झोप. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 10. आम्ही आता सो आता आपण ज्या रूममध्ये राहिलो ती बघूयात. पार्क दाखवते बघा. हाय आमचा रूम. बघा, 2 बेड आणि एक सोफा. फुल AC, नुसता गारवा. रात्री आलो तेव्हा जरा बऱ्यापैकी चांगला होता. आम्ही उडव केलेली. तर रूम मस्त आहे आणि आता प्रिन्सची आंघोळ चालली आतमध्ये. तो ही आहे पार्किंग. ही आपली गाडी आणि दुसरी गाडी आपली तिकडे आहे. तर भगवान शिवाचा फोटो बघा बिल्डिंगवर काढलेला आहे, मस्त दिसतं. पण एक मंदिर आहे इथे, तर मंदिरात पण जाऊया. तर आता थोडीशी माहिती भेटली. इथे लोक काही जण दर्शनाला जाऊन आले. तर गर्दी भरपूर आहे आणि सांगतायत 5 तास लागतील. तो बघूयात आता कसं काय टाईम ॲडजस्ट होतं आहे आणि मग इकडनं आता आपण निघूया. बघू आता जिथे आम्ही वस्तीला राहिलो तिथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. रिनोव्हेशन म्हणजे नवीनच झालेलं, त्यामुळे माती झालेली आहे. पण रूम एकदम मस्त आहे, बरं वाटलं झोपायला. तर आता आपण इथे जिथे स्टे घेतलं आहे तिथे काम चालू आहे. पण भरपूर चांगले सोय आहे, राहायला रूम पण भरपूर आहेत आणि भरपूर मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण कधी याल तेव्हा इथे नक्की राहण्यासाठी बिंदास येऊ शकता. आम्ही आता ओंकारेश्वरनं ही रूम घेतलेली ती चेकआउट केली. तर इकडनं आता दर्शनाला चाललो. तर या आपल्या दोन्ही गाड्या आणि हे आमची पब्लिक सगळी. तर इकडनं आता जाऊ आम्ही ओंकारेश्वरला. इकडनं 4 किलोमीटर. श्री ओंकारेश्वर तीर्थ नगरी में आपका स्वागत है. सो फायनली आपण देवभूमीत पोचलेलो आहोत. आपण आपल्या आता गाड्या पार्किंग स्लॉटमध्ये पार्क केल्यात आणि मग तिकडनं रिक्षात बसून चाललो आहोत मंदिराकडे. पुढे आपल्या गाड्या जाऊन देत नाहीत कारण पब्लिक फुल असल्याने पार्किंग फुल झालेले आहेत, म्हणून गाडी बाहेरच पार्क. आता भारी गाडीतनं आम्ही फिरतोय, एकदम मजा येते. बऱ्याच वर्षानंतर बसलोय. आतमध्ये सगळी आपली कंपनी बसलेली आहे. हात करा बाय. पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि तिकडनं रिक्षामध्ये बसलो आणि आता मंदिराकडे चाललेलो आहोत.
पप्पा गिफ्ट वगैरे नाही पडले. चला लाईन आहे भरपूर. दर्शनार्थी कृपया ध्यान दें, शीघ्र दर्शन बुकिंग मंदिर की आधिकारिक वेबसाइट श्री ओंकारेश्वर.org से नुसतं धावडवतं रे. तो आता आम्ही देवभूमीवर आलो, दर्शन घेतला आणि मग आता नर्मदा नदीचा प्रवास करतो आम्ही, नर्मदा मातेचा. काय करा स्टेटस या बोटीत. तुम्ही कुठे आहात? तो आता आपण मंदिर बघूयात बाहेरून. तिकडे काय व्हिडिओ काढायला भेटले ना, कारण गर्दी भरपूर होती. करतो नंतर फोन उतरल्यावर व्हिडिओ काढा स्टेटसला ठेवायला. हां ठीक आहे, स्टेटसला ठेवायला व्हिडिओ. या आमचा लाईट जॅकेट बघा. जॅकेटनी ह्याला घातलं का ह्यानी जॅकेटला घातलं काही समजत नाही. इकडे बघ, चालून जा आता. तो आपण आता नर्मदा नदीत आलेलो आहोत. तर जगात ही एकमात्र अशी नदी आहे की ही नियम मोडून उलट दिशेने वाहते. नर्मदा परिक्रमा करतात ना. नाम क्या तेरा? अक्षित. अक्षित भाई ने हमको इधर ड्रॉप किया. चला आता इथं दर्शन झाला. आता इकडनं डायरेक्ट उज्जैनला. आता कुठेतरी थांबून जेवू आणि मग तिकडनं वाया उज्जैन. काय मग पाहुणं दर्शन कसं झाला? एकदम मस्त झकास मस्त. हा देवभूमीवर आलो आणि काहीतरी आमचं हरकत झाला. तन मन से मैं देवभूमि में आता हूँ, है भाग्य मेरा सा भाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ, मैं तुमको शीश नवाता हूँ. आता आम्ही काल भैरवला चाललोय. आता आम्ही पुलावरनं चाललोय. तो पूल आहे नर्मदा नदीवर. नर्मदा नदी हा बघा. नर्मदा नदी उलट्या दिशेने वाहते. ते आज बघितलं, ऐकून होतं. आता आलोय तर स्वतःच्या डोळ्याने बघितलं. भारी वाटलं एकदम. काय करू? पार्सल घेऊ ना आपण. माझं टायमिंग झालं. एक मध्ये धाबा भेटला. भात आणि डाळ टाकून ये. तिथे जेवायला बघ. आता तिथे त्याच्यामुळे पार्सल काहीतरी असं पद्धत पण आहे आणि ही पण पद्धत आहे. जरा एकंदरीत ट्राय करतोय आम्हाला आता घाट लागलाय आणि भरपूर ट्रॅफिक आहे. हे बघा नुसत्या गाड्यात जाताना तुम्हाला दिसतील. डायरेक्ट उज्जैनला आलेलं.
आता हा काय आता उज्जैनचा कॉरिडॉर आहे तो बघून घेऊयात. चला 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 तो हात पकड तो हात पकड. पूरी इतना लंबा था हनुमान जी का बयान तो जा नहीं सकता. आता आपण रात्रीचा जो लेझर शो असतो तो बघून घेऊया. आता तिकीटं काढलेली आहेत, तिकीट पण तुम्हाला दाखवतो मी. स्वयं काल के अधिपति महाकाल की ये केवल एक कथा नहीं बल्कि सृष्टि के आदि और अंत का वो शाश्वत सत्य है जिसमें महाकाल सृजन भी है और संहार भी. प्रकाश, ध्वनि और दृश्यों के संगम से महाकाल की सर्वशक्तिमान उपस्थिति हर हृदय में स्पंदित होगी. आपसे निवेदन है कि अपने सेल फोन्स को साइलेंट मोड या फिर ऑफ कर दीजिए ताकि इस शो का आप भरपूर आनंद ले पाएं. इस शो के प्रस्तुतकर्ता हैं उज्जैन स्मार्ट सिटी लिमिटेड. निष्पादक है मध्य प्रदेश पर्यटन. की महागाथाएं इतनी विस्तृत है कि वे काल और अंतरिक्ष की सीमाओं को पार कर सकती हैं. और आज मैं आपको इन कथाओं का केवल एक संक्षिप्त अंश प्रस्तुत करूंगी. केवल कुछ चुनिंदा मोती. समस्त सृष्टि महाकाल की अद्वितीय चेतना का संचार है, परंतु जिसके हृदय में स्वयं महाकाल की दिव्य चेतना प्रवाहित होती है वही है मेरे तट पर स्थित उज्जैनी. स्कंद पुराण में अवंती खंड के अनुसार अवंतिका यानी उज्जैन में सप्त सागर के अस्तित्व के बारे में बताया गया है, जिनमें से एक है रुद्र सागर. रुद्र सागर जहां आज आप सब विराजमान हैं, जहां पर अनादिकाल से ब्रह्म कमल खिला करते थे, जहां भगवान शिव स्वयं अपने गले में धारण मुंडों की माला का प्रक्षालन करते थे. पौराणिक प्रमाणों में मिलता है कि यदि कोई व्यक्ति अनजाने में भी इस जल का स्पर्श करता है तो 7 कुल का उद्धार हो जाता है. संतजन को मोक्ष और जीव को अकाल मृत्यु से त्राण देने हेतु अवंतिकापुरी में अवतरित देवाधिदेव महाकालेश्वर को मैं कृतज्ञ वंदन अर्पित करती हूँ.
शिप्रा देवी आपको उन्हीं महाकाल की शिव पुराण में उल्लिखित एक गाथा सुनाती हूँ। ब्रह्मांड के इतिहास में हमारी आकाश गंगा में भगवान ब्रह्मा और भगवान विष्णु के बीच श्रेष्ठता को लेकर प्रचंड विवाद हुआ। जब अपनी पराकाष्ठा तक पहुंच गया तो दोनों अपने अपने दिव्यास्त्र लेकर आपस में युद्ध करने के लिए तैयार हो गए। स्वर्ग में हाहाकार मच गया। दिव्यास्त्र चलने से संपूर्ण जगत पर प्रलय का आना निश्चित था। प्रकोप से बचाने के लिए और इन दोनों के विवाद को रोकने के लिए भगवान शिव को माया रचनी पड़ी और अकस्मात अग्नि की ज्वालाओं से लिपटा हुआ एक महान अग्निस्तंभ आकर स्थापित हो गया, जिससे दोनों देवताओं के दिव्यास्त्र स्वयं ही शांत हो गए। एक ऐसा अग्निस्तंभ जिसका सो आता आपण आज उज्जैन नगरी सगळी फिरूयात आणि उद्या दर्शनाला जायचं आहे, त्याच्यामुळे आज सगळं इकडे कॉरिडॉर फिरून घेऊयात आणि मॉर्निंगला आपण दर्शन घ्यायचं। बघूयात आता उद्या आपलं दर्शन कसं होतं आहे। आजच्या दिवसाच्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूयात। आपण आता इथनं रूमला जाणार आणि मॉर्निंगला दर्शनासाठी निघू। तोपर्यंत बाय बाय।